हेलो स्टुडंट्स, आज आपण पॉलिनेटिंग एजंट्स संदर्भातली माहिती घ्यायची आहे. लास्ट लेक्चरला आपण पॉलिनेशनचे मेन दोन टाइप्स आपण बघितले. सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन. एकाच प्लांट वरती जे पॉलिनेशन होतं याला म्हटलं पॉलिनेशन. दोन वेगवेगळ्या प्लांट मध्ये होतं याला आपण म्हटलं होतं क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनचे आपण दोन टाइप्स पाहिले होते. फुलातील फुलामध्ये होतं त्याला आपण म्हणतो ॲटोगॅमी, आणि त्याच प्लांट वरती पण शेजारच्या फुलाशी होतं याला आपण म्हटलं होतं झिटोनोगॅमी. आणि क्रॉस पॉलिनेशन हे दोन प्लांट मध्ये असतं पण त्या दोघांची जात सेम असेल, स्पेसिस सेम असेल तर त्याला आपण म्हटलं होतं झेनोगॅमी किंवा ॲलोगॅमी. सगळे त्याचे आपण टाइप्स, वैशिष्ट्य, एक्झाम्पल पाहिले होते. आता आपल्याला जर का क्रॉस पॉलिनेशन व्हायचं असेल तर मात्र आपल्याला एजंटची गरज भासते. कारण जे पोलन ग्रेन असतात ते स्वतःहून हालचाल करत नाहीत, म्हणजे आपल्याला एजंटची गरज आहे. आणि ते एजंट्स कोणकोणते आहेत हे आज आपण पाहणार आहे. तर बघूया आपण पॉलिनेटिंग एजंट्स म्हणजे काय असतं. खरं तर याची नावामध्येच व्याख्या आहे. पॉलिनेशन घडवून आणणारे पदार्थ असतात. पॉलिनेशन घडवून आणणारे जे एजंट असतात, सो एजंट विच कॉजेस पॉलिनेशन आर कॉल्ड एज पॉलिनेटिंग एजंट्स. सो एजंट्स which causes pollination. So agents which causes pollination are called as pollinating agent. त्याचं मेन फंक्शन आहे पॉलिनेशन घडवून आणणे. आता पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी जे एजंट असतात ते मुख्य दोन प्रकारचे असतात. मेन टू टाइप्स. आता हे दोन टाइप्स कोणकोणते आहेत तर याचा एक पहिला टाइप आहे बायोटिक एजंट्स. आणि दुसरा टाइप आहे बायोटिक एजंट्स. सांगा कोणकोणते दोन टाइप्स आहेत. एक बायोटिक एजंट, दुसरा बायोटिक एजंट. ओके, या नावामध्येच व्याख्या आहे. बायोटिक या शब्दाचा अर्थ आहे लिव्हिंग. या शब्दाचा अर्थ आहे नॉन लिव्हिंग. सो नॉन लिव्हिंग एजंट्स आर कॉल्ड एज बायोटिक एजंट. सो नॉन लिव्हिंग एजंट्स. आणि बायोटिक या शब्दाचा अर्थ आहे लिव्हिंग. सो लिव्हिंग एजंट्स. सांगा कोणकोणते दोन टाइप्स झाले. बायोटिक एजंट म्हणजेच कसले नॉन लिव्हिंग एजंट, आणि बायोटिक एजंट्स याचा अर्थ लिव्हिंग एजंट्स. आता जर हे अबायोटिक एजंट असतील तर ते कोणकोणते एजंट असतात. जसं की एक आहे विंड, म्हणजे एअर म्हणतो आपण. हा नॉन लिव्हिंग एजंट, बायोटिक एजंट. दुसरा आहे वॉटर, हा पण नॉन लिव्हिंग आहे. सो विंड अँड वॉटर आर नॉन लिव्हिंग एजंट्स कॉल्ड एज अबायोटिक एजंट्स. इकडं लिव्हिंग एजंट्स आहेत. कोणकोणते लिव्हिंग एजंट्स आहेत. जसं की इन्सेक्ट्स आहेत, कीटकांच्या मार्फत पॉलिनेशन होऊ शकते. बर्ड्स आहेत, पक्ष्यांच्या मार्फत पॉलिनेशन होऊ शकते. बॅट आहे, वटवाघळाच्या मार्फत पॉलिनेशन. स्नेल आहे, स्नेल मार्फत पॉलिनेशन होऊ शकते. स्नेक आहे, स्नेक मार्फत पॉलिनेशन होऊ शकतं. हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. स्नेक, स्नेल, बॅट, बर्ड्स, इन्सेक्ट. म्हणजे हे जे सगळे आहेत याला असंही म्हटलं जातं झूफिली.
Zoo means animals. So transfer of pollen grains through animals is called as zoophilia. यांना स्पेसिफिक वर्ड्स आहेत, आपण डिटेल अभ्यासणार आहे. तर आता आपण हे विंड, वॉटर, अबायोटिक एजंट आहेत. इन्सेक्ट, बर्ड्स, बॅट, स्नेल, स्नेक हे लिव्हिंग एजंट आहेत, बायोटिक एजंट आहेत. या एजंट मार्फत पोलन ग्रेन वाहून नेले जातात. म्हणजे हा बघा इकडं लक्ष द्या, हे अँथर फिलामेंट आहे, हा स्टिग्मा स्टाईल ओव्हरी आहे. तर अँथर मध्ये तयार झालेले पोलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत वाहून नेण्यासाठी पॉलिनेटिंग एजंट लागतात आणि हे पॉलिनेटिंग एजंट ह्या दोन प्रकारांपैकी आहे. बघा तुम्हाला व्याख्या पॉलिनेटिंग एजंटचे दोन टाइप्स, अबायोटिकची एक्झाम्पल विंड, वॉटर, बायोटिकचे एक्झाम्पल आहे इन्सेक्ट, बॅट, स्नेल आणि स्नेक. ओके, आता आपल्याला वन बाय वन सुरुवातीला आपण अबायोटिक एजंट्स डिटेल पाहणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बायोटिक एजंट्स पाहिजे. ओके, ठीक आहे. बघूया, सुरुवातीला आपल्याला अबायोटिक एजंट्स बघायचे. म्हणजे पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारे जे एजंट असतात त्या एजंट्सला म्हणायचं पॉलिनेटिंग एजंट्स. सो एजंट्स विच कॉजेस पॉलिनेशन आर कॉल्ड एज पॉलिनेटिंग एजंट्स. आता हे जे पॉलिनेटिंग एजंट्स बघायचे आहेत, सुरुवातीला आपण बघणार आहे अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स. अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स. आता अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स आताच आपण बघितले की हे दोन प्रकारचे एजंट्स आहेत. एक सुरुवातीला आपण बघणार आहे ॲनिमोफिली. ॲनिमोफिली, ॲनिमोफिली. बघूया आपण याचा अर्थ बघूया. ॲनिमो या शब्दाचा अर्थ आहे विंड. बघा, ॲनिमो या शब्दाचा अर्थ काय आहे? विंड. आणि फिली या शब्दाचा अर्थ आहे ट्रान्सफर. ट्रान्सफर म्हणजे पोलन ग्रेन जर का हवेमधून ट्रान्सफर होत असतील, थ्रू विंड, थ्रू एअर ट्रान्सफर होत असतील, तर त्या पॉलिनेशनला काय म्हणायचं? ॲनिमोफिली. सो पॉलिनेशन टेक्स प्लेस थ्रू विंड इज कॉल्ड एज ॲनिमोफिली. Pollination takes place through wind. बघा, हे विंड मार्फत पॉलिनेशन होतं. थ्रू विंड हा शब्द खूप महत्वाचा आहे, किंवा थ्रू एअर शब्द वापरला तरी चालेल. याला म्हणायचं ॲनिमोफिली. ओके, फ्लावर्स आर कॉल्ड एज Flowers are called as anemophilous. Anemophilous flowers. आपण एमसीक्यू आहे, ज्या फुलांच्या मध्ये हवेमार्फत पॉलिनेशन होतं, थ्रू एअर पॉलिनेशन होतं, त्या फुलांना काय म्हणायचं? ॲनिमोफिलस फ्लावर्स. ओके, ॲनिमोफिलस फ्लावर्स. आता हे ॲनिमोफिलस म्हणजे हवेतून पॉलिनेशन व्हायचं होत असेल तर ते कोणकोणत्या प्लांट मध्ये होतं त्याचे आपण एक्झाम्पल्स घेऊ. फॉर एक्झाम्पल फीट आहे, त्याच्यानंतर राईस आहे, कॅनाबीज आहे, ग्रासेस आहे. मेजॉरिटी ग्रासेस मध्ये हवेमार्फत पॉलिनेशन. पाम ट्री आहे, डेट पाम ट्री आहे, जियामेस,
ह्या सगळ्या प्लांट मध्ये हवेतून पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात. पीट आहे, राईस आहे, कॅनाबीज आहे, ग्रासेस आहे, पाम आहे, डेट पाम आहे, झियामेज आहे, म्हणजे मेजची स्पेसीज असते यांच्यामध्ये हवेतून पॉलिनेशन होतं. आणि म्हणून हे सगळे जे फ्लावर आहेत यांना म्हटलं जातं ॲनिमोफिलस फ्लावर. या प्लांटला म्हणायचं ॲनिमोफिलस प्लांट्स, प्लांटला म्हणायचं ॲनिमोफिलस प्लांट्स. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, जर पोलन ग्रेन हवेतून जायचं असेल, बघा पोलन ग्रेन स्वतः तर हालचाल करत नाही आहे, मग त्याला हवेतून जायचं आहे. तर हवेतून जायचं असेल तर त्यासाठी त्याला वेगवेगळे बदल करावे लागतात, मॉडिफिकेशन्स करावं लागतं. काय काय मॉडिफिकेशन्स करावं लागतं ॲनिमोफिलीसाठी हे आपण डिटेल बघणार आहे. तुम्हाला थेरीमध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. गिव्ह द मॉडिफिकेशन्स फॉर ॲनिमोफिली, हे आपण डिटेल पाहणार आहे. सिंपल डेफिनेशन आहे, पाठ करू नका. ॲनिमो मीन्स विंड, फिली मीन्स ट्रान्सफर. हवेतून पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात, याला म्हणायचं ॲनिमोफिली. प्लांटला म्हणायचं ॲनिमोफिलस प्लांट. फुलांना म्हणायचं ॲनिमोफिलस फ्लावर. आणि ही त्याची वेगवेगळी. आता आपण ॲनिमोफिली म्हणजे अबायोटिक मधला पहिला एजंट आपण बघितला. कोणता एजंट बघितला? तर हा बघितला आपण विंड. मग ह्या विंड पॉलिनेशन होण्यासाठी फुलाला कोणकोणते बदल करावे लागतात हे आपल्याला बघायचं आहे, ॲडॅप्टेशन्स पाहायचं आहे. सो मॉडिफिकेशन्स फॉर ॲनिमोफिली. बघा किती इंटरेस्टिंग टर्म आहे. प्लांट मध्ये किती इंटरेस्टिंग मेकॅनिझम असते की ज्यांच्या मार्फत पॉलिनेशन घडवून आणलं जातं. सो ॲडॅप्टेशन्स फॉर ॲनिमोफिली. Adaptations for anemophily. ओके. ॲडॅप्टेशन्स म्हणजे काय असतं? मॉडिफिकेशन्स, चेंजेस. मॉडिफिकेशन्स म्हणजेच काय असतं? चेंजेस. कशासाठी चेंजेस आहेत? फॉर ॲनिमोफिली. फॉर ॲनिमोफिली म्हणजे हवेतून पॉलिनेशन सक्सेस होण्यासाठी काय काय बदल करावे लागतात, त्या बदलाला म्हणायचं ॲडॅप्टेशन्स. बघूया, सुरुवात आपण इथून करूया. फ्लावर. आता फुलाला काय काय बदल करावे लागतील? तर सगळ्यात महत्वाचं, जे फ्लावर्स असतात ते स्मॉल असतात. स्मॉल साईजचे असतात, लहान साईजचे असतात. कारण जर फुलाची साईज वाढवायची असेल तर फुलाला स्वतःची एनर्जी खर्च करावी लागते. आणि इथं मात्र एनर्जी खर्च करण्याची गरज नाही, कारण जो एजंट आहे तो नॉन लिव्हिंग आहे, त्याला कोणत्याही प्रकारचे सेन्सेस नाहीये. आणि म्हणून फुल स्वतःची लहानात लहान साईज मेंटेन करतं. सो फ्लावर्स आर स्मॉलर इन साईज. फ्लावर्स आर इनकॉन्स्पास्कस. म्हणजे काय? अशी फुलं तयार होतात की जी फुलं सहजासहजी नजरेला येत नाहीत, सहजासहजी दिसत नाहीत, लहान साईजचे असतात, कारण तिथं ते स्वतःची एनर्जी सेव्ह करतात. देन कलरलेस. फुलांना रंग नसतात, रंग तयार करण्याची गरज नाही, कारण एजंट आहे नॉन लिव्हिंग, त्याला कोणत्याही प्रकारचा सेन्स नाही. नेक्टरलेस. ओडरलेस म्हणजे त्या फुलांच्या मध्ये रस तयार केला जात नाही, कारण रस कीटकांच्यासाठी, फ्लाईसाठी आवश्यक असतो. इथं मात्र हा नॉन लिव्हिंग आहे, इथं नेक्टरची गरज नाही, इथं रंग आणण्याची गरज नाही. इव्हन ओडरलेस, कोणताही फ्रॅग्रन्स नसतो, वास नसतो, कारण एजंट आहे नॉन लिव्हिंग. आणि म्हणून या सगळ्या ठिकाणी फ्लावर काय करतं? स्वतःची एनर्जी असते, ती एनर्जी सेव्ह करतं. त्यासाठी ते स्मॉल आहे, इनकॉन्स्पास्कस आहे, कलरलेस आहे, नेक्टरलेस आहे आणि इव्हन ओडरलेस. देन पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स मध्ये काय काय बदल केले जातात हे आपल्याला बघायचं आहे. पोलन ग्रेन्स बघा, फर्स्ट पाहिलं फ्लावर, देन पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स आर लार्ज इन नंबर. लार्ज इन नंबर.
संख्या जास्त असते. तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल, समजा एक आपण एक्झाम्पल घेतलं कॅनाबिस. कॅनाबिस ह्या कॅनाबिसच्या एका फ्लावर मध्ये 5 लाख पोलन ग्रेन्स पर फ्लावर. बघा, एका फुलामध्ये कॅनाबीच्या 5 लाख पोलन ग्रेन्स तयार केले जातात. एवढी संख्या जास्त ठेवण्याचं कारण काय? कारण असं आहे, पॉलिनेशनचा टाईप आहे, क्रॉस पॉलिनेशन. कितीतरी अंतरावरती एका फुलातील पोलन ग्रेन हा हवेतून जाणार आहे आणि त्याला स्टिग्मा पर्यंत पोहोचायचं आहे. आणि स्टिग्मा पर्यंत पोहोचण्यासाठी चान्सेस कमी आहेत, वेस्टेजचं प्रमाण जास्त आहे. आणि म्हणून इथे याचा नंबर जास्त असतो. कारण जरी काही पोलन ग्रेन वेस्ट झाले तर त्यापैकी काही पोलन ग्रेन हे स्टिग्मा पर्यंत नक्कीच पोहोचू शकतात. आणि म्हणून त्या ठिकाणी पोलन ग्रेनची संख्या लार्ज ठेवली जाते. ओके. दुसरं, हे जे पोलन ग्रेन असतात ते पण स्मॉल असतात, लाईट वेट असतात. लाईट वेट, वजनाने हलके, कारण त्यांना हवेतून पुढे जायचंय. ओके. स्मूथ असतात, याला कोणत्याही प्रकारची स्पायनी वॉल तयार करण्याची गरज नाही, रंग तयार करण्याची गरज नाही, वास तयार करण्याची गरज नाही, कारण हे नॉन लिव्हिंग एजंट आहे. सो स्मॉल आहे, लाईट वेट आहे, स्मूथ आहे. काही ठिकाणी हे जे पोलन ग्रेन असतात हे जनरली आपण बघितलं की याला हवेतून जायचंय आणि त्यामुळे त्याला स्वतःचं वजन. इव्हन जरी पाण्याशी संबंध आला तरी फारसा त्याच्यावरती पाण्याचा बदल होत नाही, कारण अनवेटेबल असतात. अनवेटेबल म्हणजे पाण्याचा त्याच्यावरती परिणाम होणार नाही, संख्या जास्त ठेवली जाते. अशा प्रकारचे पोलन ग्रेन तयार केले जातात. हे त्याने केलेले बदल आहे. त्याच्यानंतर अँथर साठी काय बदल केला जातो बघा. अँथर, हा जो अँथर आहे हा अँथर जनरली वर्सटाईल असतो. वर्सटाईल अँथर म्हणजे काय असतं? वर्सटाईल या शब्दाचा अर्थ असतो मुएबल. जसं की आपण बघितलं बघा, समजा हा अँथर आहे, बायलोब्ड अँथर आहे आणि इथं त्याची फिलामेंट आहे. फिलामेंट अँथरला जिथं जोडली हे जे कनेक्शन असतं हे लूज असतं आणि लूज असल्यामुळं हवेमुळे अँथर हा अशा पद्धतीनं मूव्ह होऊ शकतो, हालचाल होतो आणि ते सगळे पोलन ग्रेन हे हवेमध्ये सोडले जातात. सो अँथर बिकम्स व्हर्सटाईल अँड एक्सपोज्ड. एक्सपोज्ड म्हणजे फुलाच्या बाहेरच्या बाजूला असतो की जेणेकरून हवेचा त्याच्याशी संबंध येईल. त्याच्यानंतर स्टिग्मा. स्टिग्मा कसा असतो बघा, लोब्ड असतो, म्हणजे असं लोब तयार झालेला असतात. हा स्टिग्मा आहे, लोब्ड आहे. स्टिकी असतो, स्टिकी आहे. काही ठिकाणी तो फिदरी असतो. हेरी असतो, फिदर लाईक स्ट्रक्चर असतं. किंवा ब्रँचड पण असतो. स्टिकी असतो, फिदरी फिदर लाईक असतो, हेअर्स लाईक स्ट्रक्चर असतं किंबहुना ब्रँचड असतो. जेणेकरून आता हे जर का हेअर लाईक स्ट्रक्चर असेल, फिदर लाईक स्ट्रक्चर असेल, असा स्टिग्मा असेल तर मॅक्झिमम पोलन ग्रेन इथं घेतले जातील. म्हणजे काही वेळा तो लोबडा असू शकतो, स्टिकी असेल, फिदरी असेल, हेरी असेल, ब्रँचड असेल. मॅक्झिमम तो फिदरी आणि हेरी असतो, इव्हन ब्रँचड असतो. स्टिग्मा. स्टॅमेन्स. Stamens are long and well exposed.
वेल एक्सपोज्ड. लांब असतात, फिलामेंटची लांबी जास्त असते आणि बाहेरच्या बाजूला ते जास्तीत जास्त एक्सपोज झालेले असतात, जेणेकरून पोलर ग्रेन्सला हवेतून जायचं. बघा फुलांनी केलेले बदल बघितले आपण. स्मॉल इनकॉम्पॅक्स, कलरलेस आहे, नेक्टरलेस आहे, ओडरलेस आहे. पोलन ग्रेन लार्ज इन नंबर आहेत, स्मॉल आहेत, लाईट वेट आहेत, स्मूथ आहेत, अनवेटेबल आहेत. अँथर व्हर्सटाईल आहे, मुएबल असतो, एक्सपोज्ड असतो. स्टिग्मा लोब्ड आहे, स्टिकी, फिदरी, एरी, ब्रँचड. इव्हन स्टिग्मा इज ऑल्सो एक्सपोज्ड, कारण तोही फुलाच्या बाहेरच्या बाजूला असला पाहिजे. स्टॅमेन्स लॉंग असतात, वेल एक्सपोज्ड असतात. आणि हे सगळे जे बदल केलेले आहेत, ज्या बदलांच्यामुळं पोलन ग्रेन्स हे अँथर मधून स्टिग्मा पर्यंत हवेतून जाण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजेच ॲनिमोफिली पॉलिनेशन थ्रू विंड हे सक्सेस होऊ शकतं. त्यासाठी फुलाला एवढे सगळे बदल करावे लागतात आणि या बदलांना म्हणायचं मॉडिफिकेशन्स फॉर ॲडॅप्टेशन. इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हवा जनरली एअर म्हणतो, हवा असेल